बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी बारामतीमधून। बारामतीच्या वीर धरणातून विसर्ग सुरू करण्यात आलाय। नीरा नदीत 33,468 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पुरंदर तालुक्यातील दत्त मंदिर पाण्याखाली गेलंय। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। तर नीरा नदीत 33,468 क्युसेकनं विसर्ग सध्या केला जातोय। पुरंदर तालुक्यातील दत्त मंदिर हे पाण्याखाली गेल्याची माहिती समोर आलेली आहे। तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा हा देण्यात आलेला आहे। बारामतीमधून ही अपडेट आपण पाहतोय। सध्या राज्यभरात विविध ठिकाणी मुसळधार पावसानं हजेरी लावली, त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली। यातच बारामतीच्या वीर धरणातून विसर्ग हा सुरू करण्यात आलेला आहे। त्यामुळे नदीतील पाणी पातळीत वाढ झालेली आहे। नीरा नदीत 33,468 क्युसेकनं विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। त्यामुळे पुरंदर तालुक्यातील दत्त मंदिर या पाण्यामुळे पाण्याखाली गेलेलं आहे। सध्या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा हा देण्यात आलेला आहे। ही दृश्य आपण पाहतोय। वीर धरणातून पाण्याचा विसर्ग केला जातोय। बारामतीमध्ये ही पावसानं हजेरी लावली। या पावसामुळे धरणातील पाणी पातळीत वाढ झाली आहे। त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग हा सुरू करण्यात आलेला आहे। यातच नदीला पाणी आल्यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। त्यामुळे पुरंदर तालुक्यातील हे मंदिर पाण्याखाली गेलंय। सध्या राज्यातल्या विविध भागात पावसानं हजेरी लावलेली आहे। यातच या पावसामुळे नद्यांच्या आणि धरणांच्या पाणी पातळीत वाढ होते। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांच्याकडून। नवनाथ, वीर धरणातून विसर्ग किती प्रमाणात केला जातोय? नक्कीच अंकिता, वीर धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कालपासूनच मुसळधार पाऊस कोसळत आहे। यामुळे वीर धरण जे आहे ते जवळपास 97% भरलेलं आहे आणि या वीर धरणातून काल 4 वाजता प्रशासनाच्या माहितीनुसार जवळपास 63,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग जो आहे तो करण्यात आलेला होता। त्यामुळे पुरंदर तालुक्यातून वाहणारी जी आहे नीरा नदी आहे, या नीरा नदीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ही नदी दुतडी भरून वाहत आहे आणि पुरंदर तालुक्यातील नीरा येथील जे दत्त मंदिर जे आहे ते त्या पाण्याखाली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रशासनाच्या वतीने नागरिकांना जे आहे ते सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। यामुळे आता खऱ्या अर्थाने आता सध्या धरण क्षेत्रामध्ये पावसाचा विसर्ग जो आहे तो कमी झालेला आहे। यामुळे आता खऱ्या अर्थाने पाण्याचा विसर्ग जो आहे तो कमी झालेला असला तरी प्रशासनाच्या वतीने जे आहे ते नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। निश्चित नवनाथ, तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।